की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण? आमची मैसवांजू टीम तुमचा हल्या का बन? सीता मैया भी नाराज है बीजेपी के काम से, बोलती है सारे पैसे खा गए मेरे पती के नाम से. हनुमान चालिसाचं वाचन इथं त्या मातुश्रीवर पाठ असेल तर इथंच म्हण. हे शिंदे फडणवीस आणि तो कोणता गट आहे गुलाबी जॅकेटवाला, कमळाबाईच्या नादाले लागून काही लोक गुलाबराव झाले. भगव्यात जात नाही, हिरव्यात जात नाही, माझा इमान कुठल्या जातीत जात नाही. आ जन्म ठेवला मी हातामध्ये तिरंगा, झेंडा कधीच माझा मातीत जा. चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही, मी बंडखोर आहे त्याला इलाज नाही. ते शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती साण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, काड्या राती तळपत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुसलमानाची सून. एवढे मोठे बंटी बबली हनुमान चालिसा करणारे आपण लंबे केले. आपण का हिंदू विरोधी आहे का? मी तर स्वतः कीर्तन करतो, आपले कीर्तन जमते. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो. फडणवीस साहेब तुम्हाला लाज वाटली पाहिजे. लोकसभा निवडणुकांमध्ये तुम्ही डोळ्यामधून अश्रू काढता. ह्या जगाचा इतिहास आहे सर वानखडे सर. सगळे कार्यक्रम फेल जाऊ शकतात, फक्त जेवणाचा कार्यक्रम आजपर्यंत फेल नाही गेला. म्हणून माझी विनंती आहे, जे बाहेर लोक असतील त्यांनी अंदर यावं. एवढा मोठा खतरनाक अमृत काळ सुरू असताना सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम घेणं गेले 56ची छाती लागते. म्हणून एकदा महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचा आणि तमाम जमलेल्या सगळ्या क्रांतिकारकांचं जोरदार टाळ वाजवून स्वागत करा. अमृत काळ असा सुरू आहे की एकीकडे संसद गळत आहे, दुसरीकडे एअरपोर्ट गळत आहे, तिसरीकडे एसटी महामंडळच्या बसेस गळत आहे, चौथीकडे प्राथमिक शाळा गळत आहे आणि संसद भवन गळत आहे. एक गजानन वाघमारे नावाचा कवी म्हणतो की गाव कुसा बाहेर कसे हळहळते पाणी शोधा, गाव कुसा बाहेर कसे हळहळते पाणी शोधा, गरिबांच्या डोळ्यामध्ये कसे साकडते पाणी शोधा, चंद्रावरचे उगीच पाणी शोधत बसलो आपण, संसदेतही कुठून इतके गळते पाणी शोधा. आणि हा क्रांतिकारकांचा कार्यक्रम आहे. मी काही कुठल्या पक्षाचा नाही आहो. मी लोकसभेमध्ये डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि निखिल वागडे असो, असीम सरोदे साहेबांसोबत जवळपास 5 ते 7 सभा केल्या. मग मी माझ्या वैयक्तिक निर्भय वन सभा केल्या. आता मी या ठिकाणी आलो, मी असं ठरवलं की आता महाविकास आघाडीच्या सभा करायच्या आणि मला जावंच लागतं अनावधानाने राजकीय स्टेजवर. पण आज 3 पक्षाचे लोक या ठिकाणी आहे आणि माझी हालत अशी आहे, त्याच्यातही मला फोटोत गोरो करून टाकलं एकदम. मी पंढरीचा विठ्ठलाव सावडा. तर एवढ्या मोठमोठ्या लोकांच्या मध्ये मी बारका पोरगा चपून गेलो. पण घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे, घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे, माणूस बारकामी शायर जहाला आहे. घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे, माणूस बारकामी शायर जहाल आहे. आणि दररोज शासनावर लिहिते 1000 शायर, मी एकटाच भेटतो माझी कमाल आहे. आणि आता लोकसभा निवडणुका पार पडल्या. मी सर्वांची मंचावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांची माफी मागतो, कारण मला किती वेळ बोलायचं सांगा, मला फक्त पकायचंय. बर 10 ते 15 मिनिटाचा वेळ माझ्याकडे आहे. लोकसभेचा जेव्हा निकाल सुरू होता, काही माझे मित्र आहे जे आमच्या राणाताईंकडून होत्या आणि त्यांचे स्टेटस येत होते फेरी बाय फेरी, देख लेना आंखों से भाभी आएंगी लाखों से. मी शांत बसलो. म्हटलं बा आता यायचं पाहून घ्या, कारण आपण कोणत्या पक्षाचा नाही, आपण उत्साही कार्यकर्ता बनायचं नाही. माया कोणी नेताच नाही आहे. माया नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज. प्रत्येक शोषिताचा आधार भीम आहे, गणतंत्र भारताचा शृंगार भीम आहे. भांडू नका कुणी रे नेतेपणास येथे, साऱ्या गटातटाचा सरदार भीम आहे. आपला कुणी नेता नाही, आपला कुणी वाली नाही, आपण चळवळीतला कार्यकर्ता आहे, चळवळीतला सामाजिक शेतकऱ्याचा पोरगा आहे. आज मी तुमच्या स्टेजवर बोलत आहे, तिकडे माया बाप काल पाऊस झाला तर सोयाबीनवर पेंड्या झाकत आहे. म्हणून त्या लोकसभेच्या फेऱ्या सुरू होत्या ताई. मी शांत बसलो, देख लेना आंखों से भाभी आएंगी लाखों से देख. मग सगळ्या फेऱ्या संपल्या आणि वानखडे साहेबांचं नाव जाहीर झालं. मी म्हटलं देख लिया आंखों से भाभी गई लाखों से. अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित केला आणि शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती साण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, काड्या राती तळपत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुसलमानाची.
इथं मुस्लिम समुदाय बसलाय, जोरदार टाळ्या होत्या. की काड्या राती तडपत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. युवकांचा कार्यक्रम आहे, नेत्याची माफी मागतो, फक्त मला 20 मिनिटं बोलू द्या. मला काही तुमच्या पक्षात प्रवेश करायचा नाही, मला कोणतं मंत्रिपद पाहिजे नाही. बर, तर या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती सध्या सुरू आहे, लाडकी बहीण आणली. आता सांगितलं की लाडकी बहीण आणल्यानंतर तुमच्या नवऱ्याच्या लाडक्या बहिणी जर इथं असेल तर मला 2च दिसून राहिल्या. ह्या आधी फक्त मला 70च्या वर 75च्या वर दिसून राहिल्या. कारण आता ह्या लाडक्या बहिणीचं वेगळं करून टाकलं. निराधारचे पगार थांबवले, म्हणजे बुड्यापाड्याचे पगार थांबवले. त्याच्यासाठी 75 वर्षाच्या वर म्हणजे एसटी फुकट, 95 वर्षाच्या वर विमान फुकट, म्हणजे जेले दात नाही त्याला मटण फुकट, जेले केस नाही त्याला कंगवा फुकट. जर समजा तू विमानात गेला 95 वर्षाचा आजोबा, त्याला म्हणते वरच जा, येऊ नको खाली. तर परिस्थिती अशी झाली. लाडकी बहीण म्हणजे तुमच्या नवऱ्याचे सोयाबीन दाबले म्हणून तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी नाही झाल्या. या महाराष्ट्रातल्या 62,000 शाळा बंद केल्या, म्हणजे इथल्या लाडक्या बहिणींच्या मुलांच्या शाळा बंद केल्या. पोरांना रोजगार नाही मॅडम. इथले रोजगार गुजरातमध्ये पडवत आहे, आणि आमचा म्हणजे इथं रोजगार गुजरातमध्ये पडवल्या जाते, रोजगार मिळावे महाराष्ट्रात घेतल्या जाते. की सोडून राज्य आमचे सगळ्या सदा न करता, वाट्या आमच्या बस दंगली प्रदान करता, दिसते या ईश्वराला सरकार वागणे हे, बकऱ्या समान आमचा फसवून खून करता. दिसत नाही का आम्हाला? लाडक्या बहिणी तुम्ही या चोरांच्या नाही. अरे फडणवीस साहेब जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा फडणवीस साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यांनी पत्रकार परिषद घेतली, आणि पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. काऊन अश्रू आले? की लोकसभेच्या सीटा कमी झाल्या. म्हणून माझा फडणवीस साहेबांना इथून प्रश्न या गोविंद पोलाटचा, शेतकऱ्याच्या पुराचा, की फडणवीस साहेब जेव्हा या महाराष्ट्रामधले शेतकरी 25-25 हजार रुपयासाठी आत्महत्या करतात, तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले असते तर हा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला असता. जेव्हा 2022चे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम खतम झाल्या, एमपीसीच्या परीक्षा पोरं पास झाले. अरे PSI ची परीक्षा 2022 मध्ये पोरं पास झाले, 3 वर्ष व्हायला आले मॅडम, तरी यांनी जॉईनिंग करून घेतले नाही. अरे आमचा बाप 300 रुपये रोजानं खंतीवर जाते फडणवीस साहेब, आम्हाला अमरावतीमध्ये रुमा करून देते. त्याचं पोरग एवढं हुशार, अरे एक टाइमची मेस लावते, एक टाइम उपाशी राहते, आणि लायब्ररीमध्ये 12 तास अभ्यास करते. फडणवीस साहेब तुम्हाला लाज वाटली पाहिजे. लोकसभा निवडणुकांमध्ये तुम्ही डोळ्यामधून अश्रू काढता. मणिपूरमध्ये एक महिला भर रस्त्यामध्ये नग्न करून फिरवल्या गेली. तिच्या मागे हजारो लोकांच्या टोळ्या तिच्या बलात्कार करण्यासाठी धावत होत्या. फडणवीस साहेब तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये जर अश्रू आले असते तर हा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला असता. लक्षात ठेवा. अरे तिजारती पहलू निकाल लेता है, मैं कुछ कहूं तो वो तराजू निकाल लेता है, मैं इसलिए भी उसके फन की कदर करता हूं, वो झूठ बोल के भी आंसू निकाल लेता है. ही परिस्थिती झाली आहे. तलाठी भरतीची परीक्षा झाली, 100 रुपये फी होती फक्त तलाठी भरती परीक्षेची. किती रुपये केली? 1000 रुपये. 1000 रुपये परीक्षा फी केली. फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला एका पत्रकारानं की साहेब तुम्ही तलाठी भरतीची फी 1000 रुपये काय केली? तर फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं की शेतकऱ्यांची पोरं हे सिरियसली परीक्षा देत नाही. अरे जर शेतकऱ्यांची पोरं सिरियसली परीक्षा देत नाही, मग तलाठी भरती पेपर घोटाळा कसा झाला? नागपूर वरून औरंगाबादला पेपर परीक्षा होण्याच्या आधी कसा पाठवण्यात आला? याचं उत्तर फडणवीस साहेबांनी देण्यात आलं. तुम्ही ईड्या लावता, कोणावर ईड्या लावता तुम्ही? विरोधी पक्षावर. म्हणजे आपलं लेकरू चांगलं दुसऱ्याचं वाईट असं असते का कुठं? बरं ईडीच लावायची असेल तर गोविंद पोलाटच्या घरी लावा. 2 एकर शेती आहे मायबापाजवळ, 2 एकर शेती आहे, 40,000चं उत्पन्न आहे, 60,000चं उत्पन्न आहे, 40,000 रुपये लागत आहे. जर गोविंद पोलाट जर ईडी लावायची असेल, फडणवीस साहेबांना गोविंद पोलाटच्या घरी ईडी लावा. काय साबण? 8 सोयाबीनचे पोते आणि 5 तुरीचे पोते, त्याच्यातही भाव नाही. बाहेर देशातून सोयाबीन आयात केलं. फडणवीस साहेबांवर हेमंत टाले नावाचे कवी आहे, सुंदर कविता करतात. त्यांनी एक कविता केली ईडीवर. लक्षात ठेवा. तामिळनाडू मधल्या एका शेतकऱ्याच्या घरी मोदी साहेबांनी, सुयोग दादा, मोदी साहेबांनी तिथे ईडी पाठवली आणि त्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये 417 रुपये सापडले. जे मोदी साहेब 10 लाख रुपयाचा सूट घालतात, 3 लाख रुपयाचा चष्मा घालतात,
3 लाखाच्या चष्म्याले 1.5 लाख रुपयाची फ्रेम वापरतात आणि एका डीएसपी न चष्म्या घालून शेक हँड केली तर त्याला सस्पेंड करतात. ते मोदी साहेब, ज्या मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी नाशिक मधल्या मालेगाव तालुक्यातल्या एका शेतकऱ्यांना मोदी साहेबांना शुभेच्छा पत्र लिहिलं, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि पत्रामध्ये लिहिलं त्या शेतकऱ्यांना की मोदी साहेब तुमचा आज वाढदिवस आहे आणि हा नाशिक जिल्ह्यातला मालेगाव तालुक्यातला शेतकरी माझ्यावर 25,000 रुपयाचं कर्ज आहे म्हणून मी शेताच्या तळ्यामध्ये उडी मारून आत्महत्या करत आहे. या देशाचं हे सरकार आहे, लक्षात ठेवा. ईड्या तुम्ही कोणावर पाठवतात? विरोधी पक्षावर. हेमंत आले नावाचे कवी म्हणतात की फडणवीस साहेब, त्यानं दुसरा शब्द घेतला पण मी मुद्दाम फडणवीस साहेब घेतला. फडणवीस साहेबांना माया काही वावराचा धुरा कोरला नाही ना मोदी साहेबांना कोरला. आपली लढाई ही पक्षाशी नाही, आपली लढाई ही विचारधारेशी आहे. ह्या सत्तेमधून हे चोर हटवायचे. मी सुरुवातीला सांगितलं आपण कोणत्याच पक्षाचा नाही, आपण आपला कोणी नेताही नाही. पण आज तिवसा मतदारसंघ असो, अमरावती असो, एवढे मोठे बंटी बबली हनुमान चालीसा करणारे तर आपण लंबे केले. आपण काही हिंदू विरोधी आहे का? मी तर स्वतः कीर्तन करतो, आपले कीर्तन जमते. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर. आपले कीर्तन आहे तर वारकरी कुटुंब आहे. माया आजानं तिकडे तपकिरी महाराजांच्या मठामध्ये आजोबा राहायचे माझे. म्हणून ही कविता फडणवीस साहेबांना मी समर्पित करतो की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे सबन? तुम्ही प्रतिसाद द्या थोडेसे, नाही तर जय म्हणला तोंडच हलवते काही लोक. की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण? आमची म्हैस वांजुटीन तुमचा हल्या गाबन. की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण? आमची म्हैस वांजुटी तुमचा हल्या गाबन. सत्तेच्या विरोधात ज्याने मान ठोकली, ईडीच्या तलवारीनं जीप त्याची छाटली. तुमच्या पाचच्या निर्म्यानं कसे काय पांढरे होते सबन? आमची म्हैस वांजुटी आणि तुमचा हल्या गाबन. अरे धर्मांधतेची नशा अशी काय दाटली, बेरोजगार झाले तरुण, अर्थव्यवस्था फाटली. सांगा तिले शिवाले कोणता नु दाबन? आमची म्हैस वांजुटी आणि तुमचा हल्या गाबन. अरे उपाशा पोटी देशभक्तीची हवा, अदानी अंबानी खाऊन राहिले मेवा आणि 6,000 रुपयात शेतकरी सांगा वर्षभर कसा जगन? आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाभण. मणिपूरचे तुकडे सांगा कसे जोडू, पुस्तकावरली जीएसटी कोणत्या खोडपर न खोडू. अरे बाकी कायले ठेवलं हो मग मुर्द्यावरचं कफन. आमची म्हैस वांजोटी तुमचा हल्या गाभण. लाडकी बहीण म्हणजे नुसतं योजनेचं टोकन. आजी लाडकी बहीण म्हणजे नुसतं योजनेचं टोकन आणि फडणवीस साहेबाच्या तोंडाले कोणाला लावा झाकण? की लाडकी बहीण योजना म्हणजे नुसतं योजनेचं टोकन, फडणवीस साहेबाच्या तोंडाले कोणाला लावा झाकण? आपण सगळे एक आलो तेव्हाच हे थांबन. आमची म्हैस वांजोटी तुमचा हल्या गाभण. आमची म्हैस वांजोटी फडणवीस साहेबाचा हल्या गाभण. जाता जाता एकच सांगतो की या नराधमांना जे लोक बदलापूर सारख्या प्रकरणामध्ये, बलात्काराच्या प्रकरणामध्ये या आरोपींना पाठिंबा देतात आणि आरोपींना 14 दिवसाची कोठडी, बोलू आता तर मला परमिटच भेटलं. घेता का पाणी थोडस एक घोट? माया बाप आहे शेतकरी, माया बाप आहे शेतकरी. माया बापाला काही भाषण येत नाही मॅडम. माया वडील तुम्हाला सांगतो स्वतः वारकरी आहे, विनेकरी आहे, विनेकरी. 2008 मध्ये सोयाबीनचा भाव किती होता? 4,000 रुपये. 4,000 रुपये होता. 4,000 रुपये 2008 मध्ये सोयाबीनचा भाव होता काका. बरं नागर मारा, वाई माराची असली तर काय नाही, तुम्ही ट्रॅक्टर ने का नागर ने? नागर ने ना, तेव्हा का ट्रॅक्टर होता काय? डिझेलचे भाव किती होते? 56 रुपये. जेव्हा सोयाबीनचा भाव 4,000 रुपये होता तेव्हा माया वडिला जवळ 2 एकर शेती होती, आता 2 एकर आहे. वावरात जर वाई माराची असली तर माय वडील नागरने त्याच्यात डिझेलही नाही टाका लागे. आता 2024 सुरू आहे. नागर न्यायच्या जागी आता ट्रॅक्टर आला. ट्रॅक्टर आला, मजुराईच्या मजुऱ्या वाढल्या, ट्रॅक्टरचं भाडं वाढलं, डिझेलचा खर्च वाढला. मोदी साहेबांना तिकडून दिला म्हणजे सिलेंडरचे भाव 1200 वर नेले मॅडम. मी मॅडमच म्हणतो तुम्हाला कारण तुम्ही माझ्या मार्गदर्शक आहात. मी लहानपणापासून तुम्हाला फॉलो करतो. वाघाचा विषय निघाला आणि वाघींचा सुद्धा निघाला. किती काही मोठे वाघ आले मॅडम. एक किरण कुमार मडावी नावाचे कवी असे म्हणतात की यशोमती ताईंनी अच्छक वाघ लंबे केले आहे. म्हणून किती काही मोठा वाघ आला तर आपण लंबा केल्याशिवाय राहू नये. एवढे क्रांतिकारक तुमच्या पाठीशी आणि तुमच्या सोबत आहे, लक्षात ठेवा.
किरण कुमार नावाचे मडावी नावाचे कवी म्हणतात की मारतो मी वाघही बस मोक्यात आला पाहिजे. काय म्हणते की मारतो मी वाघही बस मोक्यात आला पाहिजे, एवढा विश्वास फक्त बोक्यात आला पाहिजे. की मारतो मी वाघही बस मोक्यात आला पाहिजे, एवढा विश्वास फक्त बोक्यात आला पाहिजे. आणि गर्व जातीचा जरा नंतर करूया यार हो, त्याआधी देश आपला डोक्यात आला पाहिजे. 2008 मध्ये सोयाबीनचा भाव 4000 रुपये होता, डिझेलचा भाव 56 रुपये होता. तेव्हा नागर नेत होतो. आता 2024 सुरू आहे, सोयाबीनचा भाव 4000 रुपये आहे. तेव्हा माया वडिलाजवळ 2 एकर शेती होती, आता 2 एकर शेती आहे. डिझेलचा भाव 56 रुपयावरून 143 रुपयावर गेला. मोदी साहेबांनी सिलेंडर वाढवलं, 1200वर नेलं. 1200वरून हल्लुक्षण आता निवडणुका आल्या म्हणून 800वर नेला. 800वर आणलं म्हणजे कपडे काढून घेतले आणि कडदोडा बांधायला दिला. एवढे मूर्ख आहे का लोक? निवडणुका आल्यावर काय कमी करता काय जास्त करता आम्हाला समजत नाही का? 2008 मध्ये सोयाबीनचा भाव 4000 रुपये होता, आता सोयाबीनचा भाव 4000 रुपये आहे. ट्रॅक्टरचं भाडं वाढलं, डिझेलचा खर्च वाढला, मजुऱ्या वाढल्या, पण उत्पन्न वाढलं काय? डीएपीची थैली कितीची भेटत होती आधी? शेतकरी वर्ग असेल तर 383 रुपयाची डीएपी खताची थैली होती, आता 1350 रुपयाची झाली. आता 1350 रुपयाची डीएपीची थैली झाली. आणि उत्पन्न वाढलं का? नाही. नंगा नायगा केवर नाही चुडेगा क्या. आणि तुम्हाला काय म्हणते तिकडून भिडे गुरुजी आहेच आमच्या पोरांची माती भडकवायला. मॅडम तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा तुम्ही भिडे गुरुजीच्या विरोधात जेव्हा एकही नेता बोलायला तयार नव्हता तेव्हा तुम्ही बोलल्या होत्या. सकाळ पेपरला मी न्यूज वाचली आणि तेव्हा या महाराष्ट्रात गोविंद पोलादनं स्टँड घेतला होता आणि नागपूरचे हलकट माया अंगावर आले ते माराले. हिवरी नगर मध्ये कार्यक्रम होता माझा, माया अंगावर माराले आले ते. मला चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही, मी बंडखोर आहे त्याला इलाज नाही. आणि ही लोक तुमची माती भडकवतात. तरुण पोरं एक गोष्ट लक्षात ठेवा, हे शेतकऱ्याचं पोरगा आहे, मी हिंदू धर्माचा आहे, मला गर्व आहे हिंदू धर्मावर. पण आमचा हिंदू धर्म कुठल्या मुस्लिम धर्माचा द्वेष करायसाठी आम्हाला सांगत नाही. आमचा हिंदू धर्म दुसऱ्या धर्माचा द्वेष करायसाठी आम्हाला सांगत नाही. लक्षात ठेवा. तरुण पोरं जर या ठिकाणी असतील, हे साधारण शेतकऱ्याचं पोरग हिंदू धर्मातलं पोरग तुम्हाला सांगत आहे भावंडांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, इंडियन्स हॅव प्रोड्यूस सो मेनी लर्न पीपल. आपण मेकॅनिकल इंजिनियर आहे, तुम्हाला जर वाटत असेल गावठी भाषा बोलून राहिलं तर अडाणचोट असेल. बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की इंडियन्स हॅव प्रोड्यूस सो मेनी लर्न पीपल बट नॉट प्रोड्यूस अ सिंगल इंटेलेक्चुअल. इंटेलेक्चुअल मीन्स समथिंग न्यू टू बी क्रिएटेड, समथिंग न्यू टू बी इन्व्हेंटेड. जन्माले असे पोरं घाला की जे शिवफुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे असतील. पण पोरं एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची माती भडकवल्या जातात. हनुमान चालिसाचं वाचन इथं त्या मातुश्रीवर पाठ असेल तर इथंच म्हण. पाठ कुणाच्याच नाही आहे. जेव्हा बजरंग बलीचं जन्मस्थान विचारलं तर तेव्हा 10 मुद्दे सांगितले, पण बजरंग बलीचं पूर्ण नाव नाही सांगितलं ना देवस्थान सांगितलं कुठं आहे त्यांनी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महायुतीचं सरकार तरुण पोरांनो, हे शिंदे फडणवीस आणि तो कोणता गट आहे गुलाबी जॅकेटवाला, कमळाबाईच्या नादाले लागून काही लोक गुलाबराव झाले. पोरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आता निवडणुका आल्या, निवडणुकीच्या तोंडावर हिंदूसाठी मुसलमान बेकार होते आणि मुसलमानासाठी हिंदू बेकार होते. टाकाले आलो तर भांड लपवत नाही, आपण डायरेक्टच बोलतो. निवडणुका आल्यावर कशा दंगली घडतात, ओबीसी मराठा कशा प्रकारे वाद पेटवला गेला. हिंदू मुस्लिम सक्सेस नाही झाले तर ओबीसी मराठा वाद पेटवला गेला. पण पोरांनो, तुमचा धर्म वाचवण्यासाठी महायुतीचं सरकार तुमच्या हातामध्ये झेंडे देऊ शकते, तुमच्या हातामध्ये तलवारी देऊ शकते, तुमच्या हातामध्ये दगड देऊ शकते, पण तुमचं घर वाचवण्यासाठी तुमच्या हातामध्ये रोजगार देऊ शकत नाही. म्हणून आपले मन मस्तक मेंदू शाबूत ठेवा. भगव्यात जात नाही, हिरव्यात जात नाही, माझा इमान कुठल्या जातीत जात नाही. जन्म ठेवला मी हातामध्ये तिरंगा, झेंडा कधीच माझा मातीत जात नाही. यांनी राम मंदिर बांधलं. आता राम मंदिर बांधायच्या वेळेला आम्ही का रामाच्या विरोधात आहे का? अरे जेव्हा राम मंदिर बांधणं सुरू होतं तेव्हा यशोमती ताईंनी त्याच दिवशी ज्या दिवशी अयोध्येच्या राम मंदिराची उद्घाटन होतं त्या दिवशी यशोमती ताईंनी अमरावतीमध्ये पुस्तकांचा वाटप केला आहे. लक्षात ठेवा, आमची चळवळ पोरांच्या हातामध्ये दगड तलवारी देणारी नाही, आमची चळवळ पोरांच्या हातामध्ये पुस्तकं देणारी आहे. लक्षात ठेवा. यानं मंदिर बांधलं. रामाचं मंदिर बांधण्याला आमचा विरोध होता का? नाही होता. मी आधीच सांगितलं वारकऱ्याचं पोरगाव आपण.
रामाचं मंदिर बांधण्याला आमचा विरोध नव्हता, पण रामाचा धंदा तुम्ही केला. अरे ज्या रामाची गद्दार झाले. सीता मैया भी नाराज है बीजेपी के काम से, बोलती है सारे पैसे खा गए मेरे पति के नाम से. रामाचा धंदा केला यांनी, प्रभू श्री रामचंद्रांचा धंदा केला. प्रभू श्री रामचंद्रांनी सांगितलं का? कोणत्या संतांनी सांगितलं? वारकरी धर्मामध्ये सांगा. तुकाराम महाराज म्हणतात की वीर विठ्ठलाचे गाडे कडिकाळ पाया पडे, जड करती घोष जय जयकार, जडती दोषाचे डोंगर. तुकोबांनी आम्हाला क्रांतिकारी विचार दिला. रामानं कुणाचा द्वेष करायला सांगितला का? प्रभू श्री रामचंद्रांनी. तुकाराम महाराजांनी कुणाचा द्वेष करायला सांगितला का? किंवा मुस्लिम धर्मात असं सांगितलंय का हिंदू धर्माचा द्वेष करा म्हणून? नाही दादा. अरे जेव्हा पंढरीच्या वारीला तुकाराम महाराज जात होते तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला आणि एक मस्जिद बाजूला होती, तेव्हा तुकाराम महाराजांची दिंडी त्यांच्यासोबत होती. अचानक सगळे लोक ओले व्हायला लागले. तेव्हा बाजूमधल्या मस्जिदीमधल्या एका मौलानानं बघितलं की तुकोबा ओले होत आहेत. तेव्हा त्यांनी आपल्या सहकार्यांना सांगितलं, अरे ये तो तुकाराम महाराज है, वारकरी संप्रदाय के बहुत बड़े संत है, इन्हें मस्जिद में बुला लो. तेव्हा तुकोबांनी मस्जिद मध्ये प्रवेश केला, मस्जिदीमध्ये गेले आणि तुकोबारायांनी मस्जिदीमध्ये भजन लिहिलाय. अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दारू अल्लाह खिलावे, अल्लाह बिगर कोई नाही, अल्लाह करे सोयी होय. तुकाराम महाराजांनी सांगितलंय. आमचा धर्म हिंदू धर्म कोणत्या धर्माचा द्वेष करायसाठी नाही. तुम्ही यांच्याकडे जा, ह्या चोरांनी रामाचा धंदाच केला. काय म्हणतात तुम्हाला? जय श्रीराम. हो, आता मी मगाशी आलो तर आमच्या गावातली मॅडम, सगळ्याच गावातली एक परंपरा आहे. मी तुम्हाला सरळ विचारतो की तुमचे आजोबा, तुम्ही जेव्हा गावात जाता, तुमच्या घरी पाहुणा येते, तुम्ही जय श्रीराम करता का? काय करता? रामराम करता ना? रामरामच करता. आमची संस्कृती प्रेमाची आहे. रामराम म्हणजे काय हो? राम आणि राम. तू माझ्यात राम शोध, मी तुझ्यात राम शोधतो. ही रामाची आमची शिकवण, ही शिकवण आहे आमच्या रामाची. हिंदू धर्माची शिकवण काय आहे हो? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई परवचन न जाई. हे काय म्हणतात की आम्ही नितीश कुमार यांना सोबत घेणार नाही. एक वचनी राम भक्त कसे असते? एक वचनी असते. प्रभू श्री रामचंद्र एक वचनी होते ना. मग मोदी साहेबांनी एक वचनी असायला पाहिजे होतं. मग मोदी साहेब जर खरे रामाचे भक्त असतील तर मोदी साहेबांना या शेतकऱ्याचा पोराचं चॅलेंज आहे. तुम्ही जर खरे प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त असाल, जर तुम्ही खरंच अयोध्येचं मंदिर मनापासून बांधलं असेल, तुम्ही एक वचनी असाल तर आमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाका. टाका ना आमच्या खात्यात 15 लाख रुपये. नाही, हे फक्त तुम्हाला रामाच्या नावावर भडकून देतात, हिंदूंच्या नावावर भडकून देतात आणि मुस्लिमांना टार्गेट करतात. मागं केरला स्टोरी नावाचा चित्रपट यांनी काढला. अरे मुस्लिम धर्माचं योगदान या देशासाठी तुम्हाला माहित नाही. अरे मुस्लिम धर्मामध्ये, आपल्या या देशामध्ये जेव्हा क्रांती झाली तेव्हा इन्कलाब जिंदाबादचा नारा देणारे हसरत मोहानी हे मुसलमान समाजाचे होते. जय हिंदचा नारा देणारे आबेद हसन सपानी हे मुसलमान समाजाचे होते. 1942 ला भारत छोडो आंदोलन झालं तेव्हा सायमन गो बॅक म्हणजे भारत छोडोचा नारा देणारे युसुफ मेहर अली हे मुसलमान समाजाचे होते. तुम्ही ज्या देशामध्ये राहता त्या देशाचा तिरंगा सुरैया तय्यबजी नावाच्या मुस्लिम महिलेने तयार केला आहे. या देशासाठी सगळ्यात पहिले शहीद होणारा पत्रकार मौलाना मीर बाकर हा मुस्लिम समाजाचा आहे. या देशासाठी सगळ्यात पहिले शहीद होणारा शासक म्हैसूरचे सुलतान हैदर अली हे मुस्लिम समाजाचे आहे. लक्षात ठेवा. या देशासाठी सगळ्यात तरुण वयात शहीद होणारा क्रांतिकारक अशफाकुल्ला खान हे मुस्लिम समाजाचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला तर जागा देणारे व्यक्ती हे मुस्लिम समाजाचे होते. जेव्हा महात्मा फुलेंनी इथल्या महिलांसाठी पहिली शाळा काढली आणि ह्या आरएसएसच्या भामट्यांनी महात्मा फुलेंच्या घरावर मारेकरी पाठवले, तेव्हा महात्मा फुलेंच्या वडिलांनी सांगितलं की तुला घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही. तेव्हा महात्मा फुलेंच्या वडिलांनी त्यांना घराच्या बाहेर काढलं. तेव्हा महात्मा फुलेंना जागा राहण्यासाठी जागा देणारे उस्मान शेख हे मुसलमान समाजाचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु याकूत बाबा हे मुसलमान समाजाचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी आणि त्यांचे काका शरीफजी यांचं नाव हे शाह शरीफ नावाच्या दर्ग्यावरून ठेवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. अरे राक्षसों की बस्ती में प्यार बेसहारा है, मंदिर और मस्जिद का रिश्ता कितना प्यारा है, जब जब मुसीबत आई तब दोनों को पुकारा है, राम भी हमारा है रहीम भी हमारा है. म्हणून तुम्ही या चळवळीला अशा प्रकारे जागृत ठेवलं पाहिजे. माझ्यानंतर ताई सुद्धा बोलणार आहेत. फक्त पोरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा बाप तिकडे धुऱ्यावर आहे बे. तुमच्या बापानं तुमच्यासाठी खरंच 6-6 हजार रुपये 300-300 रुपये रोजानं खंतीवर जाऊन आमचा बाप आम्हाला पाठवून राहिला. त्या बापाची इज्जत आपण ठेवली पाहिजे. आणि ह्या चोरांच्या मागं तुम्ही लागू नका. हे चोर तुमच्या हातामध्ये दंगलीच देणार आहे, हे तुमच्या हातामध्ये तलवार दगडच देणार आहे. फक्त जाता जाता एवढंच म्हणतो की मासूम दिलों में बसी आरती अजान को जिंदा रखना,
मासूम दिलों में बसी आरती अजान को जिंदा रखना, अये मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना। कि मासूम दिलों में बसी आरती अजान को जिंदा रखना, अये मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना। वो ढोंगी है काफिर है तुम्हें बहुत कुछ समझाएंगे, अपनी राहें है जुदा जुदा यही कहेंगे और बतलाएंगे। आखिरी मंजिल मरगट है शमशान है ये याद रखना, लेकिन उसके पहले मोहब्बत ही अपनी पहचान है ये याद रखना। जो घर फूकने की तालीम दे वो जायज कैसे है ये सोचना, और जो मेल जोल के खिलाफ हो वो लायक कैसे है ये सोचना। केसरिया हरा सफेद इन तीनों पर ये दिल बलिदान हो, और मजहब की जब बात हो तो लबों पे संविधान हो। अरे प्यार हो फिजाओं में ऐसे आसमान को जिंदा रखना, अरे मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना, अरे मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना। मला या ठिकाणी तुमच्या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि सगळ्या उपस्थित तरुण वर्गाने आमंत्रित केलं, विशेष आभार मी माझ्या मार्गदर्शक ज्यांना मी नेहमी फॉलो करत राहतो, एक सावित्रीबाई फुलेंचा विचार ज्यांच्यामध्ये मला दिसते त्या यशोमतीताई ठाकूर, बळवंत दादा वानखडे आणि सगळे मंचकावर उपस्थित असलेले सगळे नेते यांचे जाहीरपणे आभार मानतो। आणि कुणाचे काही माझ्या बोलण्यातून मन दुखले असेल, भावना दुखवल्या असेल तर अजिबात माफी मागणार नाही। तुमच्या खात्यात तसे 15 लाख आले नाही। मुझको जालिम का तरफदार नहीं लिख सकते, वो मुझको ऐसे ही गद्दार नहीं लिख सकते। जान हथेली पर रखकर बोल रहा हूं जो सच, वो सच इस देश के अखबार नहीं लिख सकते। एकदा सगळ्यांनी 2 हात वर करायचे, सगळ्यांनी वर, स्टेजवरचे सगळेच। कॅमेरामॅन जल्दी फोकस करू। ताई लक्ष ठेवा, जो हात वर करणार नाही तो फक्त ते भामटे पाठवत असतात आपल्या कार्यक्रमामध्ये 2, ते तिकडलेच आहे आरशेचे भाजपचे। लक्ष ठेवा फक्त, जेवणच नाही आहे। मी म्हणतो इन्कलाब, तुम्ही म्हणा जिंदाबाद। इन्कलाब इन्कलाब। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून वादाची ठिणगी काही दिवसांपूर्वीच पडली आहे। त्यानंतर स्वतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, प्रथम सत्ताधारी महायुतीने आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर महाविकास आघाडी आपला चेहरा जाहीर करेल असं स्पष्टीकरण दिलं। तरीही मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरूच आहे। त्यातच आता काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर यांनी देखील उद्धव ठाकरे यांचं हे भाषण मुख्यमंत्री व्हावेत असं विधान केल्याने त्यांची चर्चा सुरू झाली आहे। येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात रविवारी रात्री महाविकास युवा आघाडीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे, आमदार यशोमती ठाकूर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलंय। तरी त्यांच्या या वक्तव्याची आता चर्चा रंगली आहे। यशोमती ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या की मी मुख्यमंत्री व्हावे असं कुणीतरी म्हणालं, पण माझ्या मनात एक खंत आहे की उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये 5 वर्ष पूर्ण करायचे होते, त्यामुळे आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावे असं माझं वैयक्तिक मत आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बोट धरून राजकारणात आणलं, पद, मान सन्मान आणि आर्थिक बळ दिलं। त्यांना उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद डोळ्यात खुपतं। उद्धव ठाकरे यांची रुग्णालय शस्त्रक्रिया होत असताना बाळासाहेबांना बाप म्हणणाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला। ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला, त्यामुळे अशा लोकांना आता विश्वास ठेवू नका। यशोमती ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या की ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही, महाविकास आघाडीत जे काही किंतु परंतु असतील ते एकत्र बसून तिथून मिटून घ्या, बूथ सांभाळा, मतदान केंद्र आणि मतदान यंत्रावर लक्ष ठेवा। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 2 लाख मतांच्या फरकाने आमच्या उमेदवारांचा विजय होईल याची निश्चिती वाटत होती, पण गद्दारी कुणी केली, पैसा किती खर्च केला हे सांगण्याची गरज नाही। म्हणूनच गावागावातून मतदान बाहेर काढावे लागणार आहे। येत्या 24 ऑक्टोबरला मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। संपूर्ण तिवसा मतदारसंघ माझे कुटुंब आहे। युवकांनी या निवडणुकीत गाफील राहता कामा नये। यावेळी यशोमती ठाकूर यांची एक सभा एका पठ्ठ्याने गाजवली। त्यांनी शिंदे, फडणवीस आणि दादांना तुफान धुतलं। आता सगळीकडे याच भाषणाची चर्चा आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।